तर मग आम्ही स्वतः सांगतो बाबा येणं होत नाही त्याला. कसं वाटलं भाऊ मग साप काढल्यानंतर विहिरीतून तुमच्या? बरं वाटलं आम्हाला. तुम्ही खाली उतरलं तर आम्हाला बी वाटत होतं, म्हटलं बाबा तुम्ही वर या थोडस तरी. हा घुसत करत होतं एक सारखं ते. तुम्हाला भीती वाटत होती पहिल्यांदा भीती बघितली? वाटत होती, मी तरी सांगत होतो भैया वर या थोडस. तुम्ही खाली उतरले, माझ्या अंगाची कापणी होत होती, तुम्ही खाली उतरले होता. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. मी सर्पमित्र विशाल गायकवाड. तर बघा तर मित्रांनो, आपण चाललो आहे जालनापासून 40 ते 45 किलोमीटर अंतरावर एका खेडेगावामध्ये विहिरीमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणजे नाग जातीचा हा साप विहिरीमध्ये पडलेला आहे. 2 ते 3 दिवसापासून तिथं पडला आहे. तर त्या दादाचा कॉल आला होता, त्यांनी आपला नंबर यूट्यूब चॅनलवरून घेतला. तर आपण त्या गावामध्ये लवकरच पोचू मित्रांनो. तर पूर्ण व्हिडिओ बघा, आपण त्याला कशा प्रकारे रेस्क्यू केलं तर. आणि चॅनलला तर मित्रांनो, अंबडच्या पुढे 15 ते 20 किलोमीटर आणखीन आहे. म्हणजे जालन्यापासून 40 किंवा 50 असं काहीतरी भरतं ते, पण 40-45 समजा. तर बघू शकता मित्रांनो, आपण आता त्यांच्या शेतामध्ये पोहोचलो आहे. तर आपण आता थोड्याच अंतरावरती विहीर आहे. तर आम्ही शिवाभाऊ, मी आणि करण काटे, आम्ही तिघंजणं एका गाडीवर इथं साप रेस्क्यू करण्यासाठी आलो आहे. आता ह्या गावामध्ये म्हणजे खूप पाऊस वगैरे पण पडला होता आधी, आणि शेतामध्ये पण पूर्ण चिखल झालेलं आहे. तर आमची चप्पल पण 1-1 किलोची होती वाटतं आता. तर बघा मित्रांनो, आपल्याला हे रस्ता दाखवत आहे ते मामा विहिरीचा. तर थोडी 500 मीटरवर विहीर आहे बघा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आपण त्या सापाला कशा प्रकारे रेस्क्यू करतो. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि स्किप करू नका. ते दादा तर आपल्याला रस्ता दाखवत आहे, थोडी जवळ आहे म्हणे विहीर. तर ते म्हणतात 2-3 दिवस झाले ते विहिरीमध्ये पडलेलं आहे. तर आपण तिथं लवकरच जाऊ आणि तिथे बघूया काय काय आपल्याला साधन लागेल, रसी वगैरे काही असलं तर ते आपल्या. जालन्यापासून 40 किलोमीटर जास्त. तर मित्रांनो, ते दादा इथं सालाने कामाला राहते. त्या विहिरीचे मालक इथं राहत नाही. ते म्हणते राहू द्या साप विहिरीमध्ये, पण यांना खूप भीती वाटत होती. आणि त्यांचं म्हणणं होतं की बाबा ह्या सापाचा जीव पण वाचला पाहिजे. त्यामुळे त्यांनी गुगलवर इकडे तिकडे नंबर सापडले, तर त्यांना काय भेटलं नाही. तर यूट्यूबवरनं त्यांनी माझा नंबर घेतलेला आहे मित्रांनो. तर आपण आता बघू शकता विहिरीजवळ आलेलो आहे. तर इथं विहिरीमध्ये कुठं बसलेला आहे बघा. तर हा बघा एक इंडियन स्पेक्टिकल कोब्रा 3 ते 3.5 फुटापर्यंत आहे. तर बघा मित्रांनो, आपण त्याला कशा प्रकारे रेस्क्यू करतो तर पाहत राहा. बेटा बादलेले आपण बादली टाकी पडी कधीपासून पडलेला आहे? 4-5 दिवस झालं. 4-5 दिवस झाले. भारतातला 1 नंबरचा विषारी साप आहे. हो, भारतातला. हो, आपल्या भारतातला. एक बिया भारतेम एक विषारी साप सकत भारतेम एक विषारीच का तू नंतर असं दाबून त्याला असं करायचं, जवळ करायचं. थोडं जास्त जास्त झूम नाही करायचं. हे बघ, मामूली घ्यायचा. जास्त दिवस झाले पाणी काय त्याच्यामुळे मला भीती वाटत होती बाबा. चालू आताच नाही करत. इकडे घेताना स्टिक मी वरती घेतो, मी खाली डायरेक्ट गोणीच भरतो खाली. गोणीच भरतो खाली जर जमत असलं.
करता इकडं जातो इथं. पाठी मागच्याकडे बघा मरण गिरण रे मरण गिरण खांदीला चला इकडे करता का थोडं या मत करो सर का बात गाठ फाट रही थी पानी सर जाए मत कोई पिए वाला आए वाला बोला नहीं. तर मित्रांनो बघा आपण कशा प्रकारे त्याला रेस्क्यू करतो. तर आणि लाईक करायला विसरू नका, कारण की मी खूप आतापर्यंत व्हिडिओ बघतोय तर फक्त व्ह्यूज येत आहे, लोक कोणी लाईक करत नाही आहे. म्हणजे फक्त व्हिडिओ तर बघताय पण मला कळत नाही माझा व्हिडिओ कुठपर्यंत जातो. तर कमेंटमध्ये सांगा कोणी कोणत्या कोणत्या गावातून माझा व्हिडिओ बघितला, तर मला पण कळेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत चालला म्हणून मित्रांनो. तर असाच सपोर्ट राहू द्या तुमचा. पाठी माग बघ रे भाई ये फोन लगा तुला फोन लावला कोण तुला चालतं YouTube वरून घेतले YouTube वरून नंबर घेतला का? हां काका कोणाकडून YouTube वरून बकेट वरून एकदा ओ बकेट वरून एकदा पाणी टाकायचं पलीकडून टाकायचं. थांबा ते सगळी सांभाळी हां वडा वडा पाणी टाकायचं वडा वरती घ्या. किती सोडा सोडून घ्या. आता बकेट अशी पूर्ण नका बुडू, फक्त अशी आहे. हा मारून दिया समजा ते ये सब उचला शल बसले. हा उचला आता. हां एक बराबर मस्त पकडायची एक नाही बोल्या बाबा भैया
बकेट लोटाचा इकडे माहिती या तिकडे बकेट अरे वरती घ्या ना थोडा दिल्ली येऊ दे आणखी इकडे तुझा फ्लायओव्हर कर ये ना बकेट घेऊन जा वर हा या वरती शोभा त्याच्याकडे घेऊन छोटी भ्या लागला यार ते बाहेर घ्या दोन बकेट पाणी काढा भरून कामाची वा वर जीव बचाल दोन्ही ते बकेटात पाणी काढ बरं भरून ते बकेटात पाणी काढ बरं इकडे काय ना त्याच्याकडे बोला हिडिओ कर बेटा काम करत हा प्रॅक्टिकल कोबरा आहे भारतातला 1 नंबरचा विषारी साप आहे त्याला मराठीमध्ये नाग म्हणतात आणि हा त्याच्यामध्ये बघा न्यूरोटॉक्सिक नावाचं पॉयझन असतं खेडे भागांमध्ये खूप चालण्याचे जास्त प्रमाण आहे सापाचे फाटलेली गोणी आणखी एक जर गोणी असली बघा ही गोणी फाटली काहीतरी गाठ मारून टाकू काय आहे ना युट्यूब बी होतो मग राव द्यायचा का तुम्हाला इथं हा काढली तुम्ही बसून ओढ सर त्याच्यात ना है ना कुठं फाटले ते पा कुठं फाटेली रशी वर द्या तुमच्या तर मग आम्ही स्वतः सांगतो बाबा येणं होत नाही त्याला कसं वाटलं भाऊ मग साप काढल्यानंतर विहिरीतून तुमच्या वाटलं आम्हाला तुम्ही खाली उतरलं होतं आम्हाला बी वाटत होतं म्हटलं बाबा तुम्ही वर या थोडस तरी हा करत होतं एक सारखं ते तुम्हाला भीती वाटत होती पहिल्यांदा बघितली वाटत होती मी तरी सांगत होतो भैया वर या थोडस तुम्ही खाली उतरले माझ्या अंगाचीच कापणी होत होती तुम्ही खाली उतरले होता हो ना चालतं जालन्यापासून किती किलोमीटर जातं आपलं गाव तरी असेल 35-40 हो का तर मित्रांनो हा आपण इंडियन प्रॅक्टिकल कोबरा याला मराठीमध्ये नाग म्हणतात हा आपण त्या गावामध्ये रेस्क्यू केला होता तर आपण त्याला आता रिलीज केलं बघा